स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। मंदिराच्या पाठीमागे सर्रासपणे गोमांस विक्री होत असल्याचे युवकांच्या निदर्शनास आले। 240 रुपये किलो गोमांस विक्री होत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। ज्या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले तेथे चक्क फ्रीजमध्ये गायीचे पाय आढळल्याने स्थानिक नागरिकांनी एकत्र येत निदर्शने केली। धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी मागील बाजूस देवीचे मंदिर आहे आणि मंदिराच्या पुढील बाजूस असलेल्या दुकानांमध्ये गोमांस विक्री केली जात असल्याचे लक्षात आले। त्यामुळे सकल हिंदू समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे। जर बघितलं या ठिकाणी मटण विक्री सुरू होती हे सर्वांना माहीत होतं, पण खोट्या परवान्याच्या नावाखाली बीफ शॉपच्या नावाखाली इथं गोमांसचा आता मांस सापडलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच समाज, या ठिकाणी हिंदू समाज असेल त्यांच्या भावना दुखावलेल्या आहे आणि या प्रभागात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा या गोष्टीचा खेद वाटतो का आपल्या भागात हा प्रकार सुरू आहे। आत्ताच आम्ही या ठिकाणी PI साहेबांशी मी बोललो, त्यानंतर अतिक्रमण विभागाशी पण बोललेलो आहे। संबंधित जागेची कागदपत्रे तपासून हे जर अनधिकृत असेल, यांना परवाना जर नसताना हे कामं चालू असतील तर या ठिकाणी निश्चित कारवाई होईल। पोलीस त्यांची कारवाई करतीलच, पण उद्या, आज रविवार असल्यामुळे उद्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अनधिकृत ज्या गोष्टी असतील त्या या ठिकाणी पाडल्या जातील आणि या भागात हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही। तर मी आपल्या माध्यमातून इथे उपस्थित सर्वांना एक विनंती करेल की आपण देखील प्रशासनाला सहकार्य करावं आणि आज पोलीस लॅबमध्ये ते पाठवत आहे, सरकारी डॉक्टर इथे येत आहे आणि ते नमुने तपासून हे गायीचं मांस आहे का बघतील, पण ते बघण्याआधी आम्ही स्वतः बघितलं तर ते गायीचंच मांस आहे आणि आमची या माध्यमातून विनंती आहे की ही जागा वन विभागाची आहे। या लोकांना परवानगी कोणी दिली? परवानगी नगरपालिकेची आहे की वन विभागाची आहे? सर्व कागदपत्र तपासून या ठिकाणी उद्या आम्ही या स्वतः उभं राहून ही मोहीम हातात घेऊ आणि हे अनधिकृत असलेले कामं आम्ही बंद करू। महानगरपालिकेचे डॉक्टर सोनवणे याला परवानगी देतात, याच्याबद्दल आपण काय सांगणार? आता आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याची निश्चित माहिती घेऊ आम्ही, कारण आता इथं आल्यावर समजलेलं आहे आपल्याला की त्यांनी तो परवाना दिलाय, कुठल्या आधारावर दिला त्याची सुद्धा चौकशी करून ते जर त्याच्यात दोषी आढळले तर आम्ही आपले जे आरोग्य अधिकारी असतील, आयुक्त असेल, यांना त्यांची तक्रार करू आणि अशा प्रकारचे बोगस सर्टिफिकेट ते देत असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील आम्ही करू। या ठिकाणी जर आपण बघितलं ड्रेनेज लाईनची पाईपलाईन आहे, या ठिकाणी जे रक्तस्राव निघतं ते सर्रास त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये आळ्या पडल्या जातात आणि रोगराई पसरते, याबद्दल काय सांगणार? उद्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून सर्व प्रकारची तपासणी करून निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करू, कारण हे जे या ठिकाणी चालू हा जो प्रकार आहे अतिशय घृणास्पद प्रकार आहे। येत्या काळात सिंहस्थ या ठिकाणी होतोय। त्र्यंबकेश्वर रोड म्हणून आपण या रस्त्याला बघतो, शेजारी आपलं आराध्य दैवत देवीचं मंदिर देखील आहे आणि अशा ठिकाणी असे प्रकार होत असेल तर आम्ही सहन करणार नाही। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।